वेलकम टू माय ब्लॉग. चला गाईज, आज आपण शोरूमला जाणार आहे. शोरूमवर जाऊ. आज फटाके वगैरे घ्यायचे आपल्या शिवड्यासाठी आणि एन्जॉय करायचा आहे मस्त वेगळी दिवाळीचा. कपडे वगैरे घेतले आपण ऑलरेडी. सगळी शॉपिंग वगैरे झाली आपली पुण्यामध्येच. आज शोरूमवर जाऊ. एक दोन मित्र येणार आहेत, त्यांना गाडी वगैरेचं बघायचे, त्यांना गाडी वगैरेचं दाखवू काय आहे काय नाही सीन. आणि त्याच्यानंतर आपण आणि जाऊ. कुठं जायचं आता? काय आणायचं झाले? शिवड्या झाला आपला रेडी. आता कसा दिसतंय शिवड्या? कोणची गाडी घ्यायची? युनिकॉर्न घ्यायची की ही घ्यायची? तू कोणत्या गाडीवर बसता येईल? हिच्यावर ही घेऊ का? हीच घेऊ का? बरं ही. आता आपण शोरूमवर पोहोचलेलो आहे. आता शिवड्यासोबत आपण थोडं शोरूममध्ये चक्कर मारू पडत होतो. थोडं शिवड्याची औषधी वगैरे आणण्यासाठी आलो होतो. तिथं दादा थांबलेला आहे. त्याच्या औषधी घेऊ आणि शोरूमवर जाऊ लगेच. कुठे दादा रे? आपण आपली गाडी शोरूममध्ये टाकू, सर्व्हिसिंग वगैरे करू. विशाल, आपल्या गाडीला सर्व्हिसिंग करायची आहे मस्त वेळी. ब्रेक लाईन चेंज कर, ऑइल चेंज कर. ओके. टायर ग्रीसिंग होत नाही दादा. पहिल्या सर्व्हिसिंगला चेंज सेटिंग करतात, ब्रेक सेटिंग करतात, ऑइल बदलतात. ऑइलचे पैसे तुम्हाला त्यांनी लागतात. फक्त मजूर फ्री असते. ती 125 आहे का? गाडीचं ऐकून गेले आणि दादाची नाही. चला हो. इसलिए गाड्यात सांगा कोणतं धुवायचं. याला काम लाव रे चांगलं. याला काम लाव चांगलं. महिंदर आणला तुमच्या हाताखाली. आजपासून तो काम करायचं शोरूमवर. शाळा नाही शिकत ना तू? शिकतो. जातो का शाळेत? बरं. आपल्या गाडी सर्व्हिसिंगची एंट्री टाकणं चालू आहे. सर्व्हिसिंग करून घेऊ गाडी. किती रुपये घेणार आहेत सर्व्हिसिंगचे? सर्व्हिसिंगचे तुमचे पैसे घेणार नाही. शोरूम तुमचं आहे. मालक सांगा पैसे किसे काय? पैशाचं जर सेटलमेंट करा. आपलं कुठं आहे ते? आपलं कोण म्हणे? तो बी नाही मग बी नाही. तो बी बापाचं नाही, मला बी बापाचं नाही. तू कोणाच्या बापाचं आहे? किशनात मगराचं आहे ते, आपल्या आज्याचं आहे. आपण आज इथं माणूस नव्हता म्हणून आज स्पेअर मध्ये बसा सांगितलंय संदीप दानं. आणि हे विशालला आता सगळे स्पेअर वगैरे आपल्याकडून घेणार आहे. का आणतो विशाल? बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे. ते रोन आहे डोकं खाला सध्या. तर लग्न करायचंय पण पोरगी भेटून नाही राहिली. काही विषय नाही. आता थोडस 2-3 तास स्पेअर मध्ये बसावं लागणार आहे. दादा येईपर्यंत, संदीप दा येईपर्यंत. स्पेअर डेअरी वार. अरे बापरे, कोण आलं आज? सेकंड करा पहिले. मॅडम आलेलं आहे गाईज. आता आपल्याला जास्त वेळ बसायचं काम नाही पडणार इथं. आपण लगेच निघणार आहे स्पेअर मधून. ह्या आमच्या काटे मॅडम आहेत. काटेबाई म्हणतात यांना. प्रसिद्ध काटेबाई होंडा शोरूम मधल्या. एकदम टॅलेंटेड आणि काय म्हणतात त्याला, जिज्ञासू आणि खूप कष्टाळू आहेत. कष्ट करू करू आम्ही सध्या नाही रे, खूप तब्येत खराब करून घेतलेली आहे. तरी तुम्ही तुमच्या तब्येतीची 100% काळजी घेत जा आणि चांगलं जेवत जा. जास्त टेन्शन घेत जाऊ नका. तिकडे मी टाकून देतो. ऑइल आणि वायसर टाकून द्यायचं. हे ऑइल आणि हे वायसर. मी कालच आलो मॅडम. काल गाडीवर आलो. आपली गाडी घेऊन आलो मस्त पैकी. आज सर्व्हिसिंगला टाकली. सर्व्हिसिंग करून द्या घरी बशी. ती कुठं राहिली? चिंचवडलं. हो चिंचवडलं जाणं येणं असतं. आपली क्लिनिक आहे चिंचवडलं. चला काही दादा काटे मॅडम आलेले आहेत. आपल्याला काही टेन्शन नाही. आता आपण काही जास्त बसणार नाही. जर सग आपण 2-3 कस्टमर केले, 2-3 स्पेअर पार्ट दिले इकडून तिकडून, टाइमपास केला जर सग आपली गाडी सर्व्हिसिंग होईल. आता सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतर आपण आपली गाडी घेऊ. गणितानं आता आपली गाडी सर्व्हिसिंगला घेतली आहे. सर्व्हिसिंग करायला आला मस्तपैकी. ब्रेक लायनर चेंज करायला टाकले. ब्रेक लायनर वगैरे चेंज करून देणार आहे मस्तपैकी. एकदम भारी गाडी सर्व्हिसिंग करतोय गणिता. आणि सगळं त्यानं चेक केलंय. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही इश्यू येतोय का, तेही तो सेट करणार आहे. तिथं नाही का ऍक्सिलेटरचं एकदा काम पाहून घे. ऍक्सिलेटर कमी जास्त होते. लाईट लगेच नाही पडत तिथं. रात्री बदलणं होईल का तिथं? डायरेक्ट लाईट बदलणं एलईडी ते खाली कर जर सकले वर पडते. ब्रेक लाईनर घासणं चालू आहे आपली. ब्रेक पॅड खसखस खराब झाली का? बदल मग.
काय झालं तिले? थोड़ा पहले ज्यादा इस्तेमाल कर रहे थे। हा पहले लोखंड घसरते का? गाईज आता मास्तरला गाडी पाहिली. मास्तर कोणची गाडी आवडली तुम्हाला सांगा पटकन. एसपी शाईन SP शाईन घ्यायची की युनिकॉर्न घ्यायची? SP शाईन आहे. युनिकॉर्न दोन कॉल जाणं लागेल मग आपल्याला पाहिले. आता चालता का? डिसिजन घेऊन बघून काय मास्तरला डिसिजन घेणार आहेत आणि मास्तरसाठी आपण डबल रिटर्न घरून वापस आलो होतो. मास्तरला गाडी घ्यायची होती म्हणून. आता मास्तरनं गाडी चूज वगैरे केली नाही आहे अजून. त्याचं फायनल डिसिजन बाकी आहे. ते झाल्याच्या नंतर घेऊ आपण. काय होतं ते बघू. इडली वगैरे खायला आलो होतो. इडली वगैरे खाल्ली एक एक प्लेट आम्ही दोघांनी. मास्तरला भूक लागली होती. मास्तर म्हणजे इडली खायला जाऊ म्हणून एक एक प्लेट इडली झमकवली आणि आता आप्पे घेतले. इथे इडली सेंटरवर आलो होतो. लगेच आता इडली वगैरे खाऊ, आप्पे वगैरे खाऊ आणि लगेच शोरूमवर जाऊ. मास्तरच्या गाडीचे डील चालू आहे. मास्तर काय म्हणतात काय नाही पाहू. मास्तरला कोणची गाडी आवडते. मास्तर आपलं खूप जवळचे माणसं आहेत. बघू आता काय विषय तो. आप्पे कमी इडली डोसा जास्त वाटायला लागला. आता आपली इडली वगैरे खाणं झाली आहे. इथं आपण इडली खायला आलो होतो. मागं टेबल आहे मास्तर. आता आपण शोरूमवर जाऊ मास्तरची गाडी कन्फर्म करायसाठी. गाडी वगैरे कन्फर्म करू. गाडी अवेलेबल नाही आता. काय आपले साहेब आहेत पठाण साहेब. पठाण साहेब बोलते सबको बोलते. युनिकॉर्न आलेले आहेत गाईज. आता कसा खस ब्लॉग टाकून देऊन व्हायरल करून टाकू विषय. हे पण त्या बुकिंगच्या गाड्या आहेत गाईज. उद्या द्यायच्या आहे दिवाळीच्या. आणि किती बुकिंग याच्यातलं सगळ्या बुकिंग आहेत का? सगळ्या बुकिंगच्या गाड्या आहेत या. आणि इकडे आपला लोड आहे. ज्या बुकिंगच्या गाड्या आहेत त्या इकडे उभ्या केलेल्या आहेत आपण. आईलच्या पेट्या घे रे. ते आईलच्या पेट्या काढ विशालदा. पद्धतीनं बुकिंगच्या गाड्या लावलेल्या आहेत गाईज. इथं सगळ्या गाड्या बुक झालेल्या आहेत या आता उद्या द्यायच्या आहेत दिवाळीच्या. अशा पद्धतीनं माहोल आहे हो दिवाळीचा. सगळ्या गाड्या बुक झालेल्या आहेत या ठेवलेल्या. आपलं गोडाऊन येते आणि इथं लोड येतो आपल्या गाड्याचा. आता ही गाड्या बुकिंग झालेल्या आहेत त्याच्यावरती नावं वगैरे टाकून त्या इथं लावून देणार आहेत. अशा पद्धतीनं विषय गंभीर नांद खंबीर. सर आता गाडी दाखवणार आहे आपल्याला मित्राला एका. ही एकच आहे का युनिकॉर्न? ही गाडी आपल्या मित्रासाठी आपण बुक करणार होतो आता. बघू तिचं बुकिंग वगैरे घेऊ. काय विषय आहे त्याला फोन करतो एकदा कन्फर्मेशन घेण्यासाठी. त्याचं बुकिंग करून घेऊ आणि त्याला ती गाडीचा विषय करून टाकू आज. काय तर त्याला एकदा फोन करतो मी. त्याच्या 2 गाड्या द्यायच्यात आपल्याला जवळच्या मित्राला. त्याच्यामुळे एवढी दगदग चालू आहे आपली सकाळपासून. त्या एकाचं झालंय आता डील डन. तो घेऊन जाणार आहे. दुसऱ्या एका मित्रासाठी आपण युनिकॉर्न साठी इथं आलो होतो डोणगावले. ते डोणगावची युनिकॉर्न ते त्यानं ठेवून दिली आहे. ती बघू ती जर का त्याला न्यायची असेल तर. तो आम्हाला फोन लाव. आता आपण डोणगाववरनं आलोय आणि आपल्याला आता या गाड्या ज्या आहेत या गाड्या शोरूमवर न्यायच्या आहेत. ज्या ज्या बुकिंग झालेल्या आहेत सगळ्याच गाड्या बुकिंग झालेल्या आहेत. त्या सगळ्या गाड्या आपल्याला शोरूमवर घेऊन जायच्या आहे आणि त्यांच्यामध्ये पेट्रोल वगैरे टाकून रेडी करून ठेवायच्या. कारण उद्या दिवाळी आहे. उद्या सगळ्या गाड्या नेण्यात आणि त्याच्यात खूप जास्त तारांबळ होते गडबड राहते. त्याच्यामुळे आजच सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवायच्या आहेत. आणि आत्तापर्यंत मी जो काही ब्लॉग शूट केला आहे तुम्ही जो काही माझा ब्लॉग बघितला आहे त्याला थोडंसं मी म्हणजे घाईगडबडीत ब्लॉग बनवलेला आहे आपला. आणि तुम्ही मला सांगा
कसा बनला, काय वाटलं तुम्हाला. थोडं गडबडी कारण की काम ही गाडी रेडी करून ठेवली आपण, स्कूटी उद्या द्यायची इधर. आता ही शोरूमला जाऊन मस्त धुवून धावून ठेवून देऊ. उद्या त्यांची ज्या ज्या गाड्यांची डिलिव्हरी आहे त्या गाड्या आता रेडी धुवून धावून रेडी करून ठेवण्यात येत आहेत. कारण की उद्या परत एवढा टाईम राहत नाही गाड्या रेडी करायला, सगळ्या गोष्टी करायला एवढा टाईम नसतो. त्याच्यामुळं आत्ताच गाड्या रेडी वगैरे करून ठेवणार आहे आणि उद्या त्या गाड्याला फास्ट डिलिव्हरी करून देऊन टाकण्यात येईल. अशा पद्धतीने दिवाळी जोमाशोमात चालू आहे आपली. आणि तुम्हाला ही हॅप्पी दिवाळी उद्यासाठी. उद्या मी सकाळी हा ब्लॉग अपलोड करणार आहे. गाडा एका मागं भेगा डायरेक्ट तसं जमलं. चाबी घ्या. ब्लॉग बनवून गाडी डिलिव्हरी चालू आहे ना, मग ब्लॉग चालू आहे ना आपला. हा ते बरोबर करतो मी, काही विषय नाही. जसं आहे तसं आता बोलायचं काम नसते. बस ओके. आता आपले सगळे कामं झालेले आहेत, गाड्या लावून ठेवलेल्या आहेत ज्या उद्या बुकिंगच्या आहेत. उद्या एवढ्या गाड्या बुकिंगच्या द्यायच्या आहेत. अजून बी गाड्या येणार आहेत आपल्या रात्री, त्या बुकिंगच्या गाड्या देणार आहे आपण. आणि आता आम्ही जातोय, आमचं सगळं झालेलं आहे काम इकडचं. आम्ही सगळ्या तिकडे नेऊन होंडावर लावून दिले आहे. आमच्या गणिताचं म्हणणं एवढंच आहे फक्त आता, की गणिता काय म्हणणं आहे तो इगो मला जरा विनाई गणिता कसं हसते गणिता आमचा एक नंबर. चला मग तू कोणची घालायला, तू ही घे चल. बॅटरी नाही तिच्यात, किक मार ना मग. चलो गाईज, आता आपण निघूया. उद्या आपल्याला खूप जास्त कामं आहेत दिवाळीचे, तर ते उद्या आपल्याला दिवाळीचे कामं करायचे आहेत. तुम्ही तो बघू शकता भगवा या गगनात. आणि आजचा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझी स्टे ट्यून जर का तुम्हाला कंटिन्यू बघायची असेल तर तुम्ही माझ्या अकाउंटला 100% सबस्क्राईब करा. काय म्हणणं गणिता, बरोबर आहे? मी करणार आहे उद्या गणिता करणार आहे. आज गणिताले काय उपाशी का, तर उपाशी गणित आले. चला एक होंडा बोल चालेल. कारण की खूप दमलोय आपण सकाळपासून, इकडे तिकडे टिंग्या मारू. आता आपण एसी चालू करणार आहे. आता एसी मध्ये बसणार आहे आपण थोड्या वेळ आणि थोडा आराम करू. आपल्या ब्लॉगचं एडिटिंग करण्याचा विचार आहे आपला. तो एडिटिंग वगैरे करू. एडिटिंग झाल्याच्या नंतर मग थोडं बघू काय होतं तर मग घरी जाऊ, फटाके घेऊ शिवड्याले. थोडं भूक शिवड्या तो नाव मग शिव आहे का तुझं नाव? शिवांश का? तू इथं बसून काय करणार आहे? काय काम करतो सांग की. तुला 1 2 येत नाही, तू काल 1 2 बोल. मग 20 खाल्लं, 90 झालं 20 असते ना. हुशार आहे, गुड बॉय, हाय फाय. ये 9:30. हा गुड गाईज. थोडा आता आराम करू, इथं बसू, दमलोय थोडा. इकडे तिकडे जाऊ नाही का. काम केलं मध्ये गाडीचं पाहिलं आपण, ते स्पेअर पार्ट मध्ये बसलो. आता जर आता आराम करू ना आपण. तो एसी चालू केली ना आता. थोड्यात तुला फटाके घ्यायला जायचं ना का तू पाणीपुरी खायला जायचं? पाणीपुरी नाही खायची. पाणीपुरी सर्दी होती आमच्या गाईस, आमच्या शिवड्याले. पाणीपुरी वगैरे काय खाणार नाही आम्ही. आणि मग अजून काय करायचंय? 3 कोण पाठ करेल तो? मला ते नाही समजायला. सगळं 3 कोण पाठ करेल बा? काय 1 2 3 लोक येते तुले? भक्कम बस. चला काहीच, आता हे असंच बोर करत राहणार आहे आपल्याला. तर आता आपण थोडं बसू. मी एडिटिंगचं वगैरे बघतो, व्हिडिओ एडिटिंग करायचा होता तो. आणि एक
ते 2-3 मित्राला फोन करायचे, ते फोन वगैरे करून घेतो. त्याच्यानंतर आपण थोड्या वेळ बाहेर जाऊ.